रोड एवढा भारी होता का नाही? चला आता आपली राईड सुरू झालेली आहे. लक्षातच आलं नाही चेन माउंट कधी लूज झाला आणि कॅमेराचा अँगल कधी खाली झाला. एवढी मजा येत होती बट शेट यार माउंटने धोका दिला. रेकॉर्डिंगच नाही करता आलं. कसला भारी रोड आहे. हॅलो एव्हरीवन, आज आहे आपली मॉर्निंग राईड आणि आपण निघालो बोबदेव घाटामध्ये. आत्ता आपण बाईकमध्ये टाकले पेट्रोल, ट्रिप मीटर सेट केला आहे. लेट्स गो. आणि आजचं आपलं राईडचं लोकेशन आहे व्हॅली पॉईंट बांदलवाडी. आणि आत्ता आपण येऊन पोचलो इंजिनियर्स चायला. सध्या आपल्याला फक्त निंजाच दिसते इथे, म्हणजे फक्त निलेश भाऊ आलेले आहेत. मस्तपैकी नाश्ता करूयात, चहा घेऊयात थोडासा आणि परत आपण राईड लोकेशनकडे जाऊयात. चला आता आपली राईड सुरू झालेली आहे. लक्षातच आलं नाही चेन माउंट कधी लूज झाला आणि कॅमेराचा अँगल कधी खाली झाला. त्यामुळे पूर्ण बोबदेव घाटचा जो सेक्शन आहे तो रेकॉर्डच करता नाही आला. आता लावला आहे ॲक्शन कॅमेरा आपण रिस्क घेऊन, त्यामुळे आपण इथून थोडं हळूहळू जाणार आहे. सांगवटेश्वरचा जो रोड आहे तो दुसरा रोड आहे. आपण तो रोड मिस केला आहे, त्याच्यामुळे आपण आधी निघालो आहे संगमेश्वरला. आपण आता पोचलो आहे संगमेश्वर मंदिरपाशी. गाडी पार्क करूयात. सासवडमधील करा आणि चांबडी नदीच्या पवित्र संगमावरती असलेले हे संगमेश्वर मंदिर. संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे. संगमेश्वरला दर्शन घेऊन झालं. तिथूनच 5 मिनिटाच्या अंतरावरती अजून एक सुंदर मंदिर आहे, ज्याचं नाव आहे चांगवटेश्वर मंदिर. हे मंदिर जमिनीपासून अंदाजे 50 फूट उंचीवर आहे. या मंदिराची रचना सुद्धा संगमेश्वर मंदिराशी मिळती जुळती आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती सुंदर नक्षीकाम आहे आणि गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या बाजूला गणेश मूर्ती सुद्धा आहे. दोन्ही मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण जवळच हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. वडापाव आणि मिसळ खाऊन आपण पुढच्या राईडला निघूया. आता मी निघालो आहे व्हॅली पॉईंटला. कसला भारी रोड आहे. असा रोड असेल ना राईड करायला काय वाटत नाही. नाही तर सगळीकडे खड्डे, स्पीड ब्रेकर, कंटाळ येऊन जातो. ही खरी मजा आहे राईडची. एक नंबर व्ह्यू. उन्हाळा असून सुद्धा एवढं मस्त दिसतंय का नाही. पावसाळ्यामध्ये तर काय बोलायचं. त्यातल्या त्यात हा रोड एक नंबर. वा, बोबदेव घाटामध्ये याच्यापेक्षा पण भारी रोड होता. बट काय झालं, माउंटच खराब झाला आपला. तर ते रिस्क नको म्हणून मी ॲक्शन कॅमेरा लावला नाही तिथे. पण इथं मी काय केलं आहे, दुसरं एक माझ्याकडं माउंट होतं चिन माउंट, ते मी सध्या लावलेलं आहे आणि आपण ॲक्शन कॅमेरा लावलेला आहे. रोड एवढा ऑसम आहे ना, त्याच्यामुळे एवढी मजा येते ना बाईक चालवायला. एक नंबर रूट आहे, एक नंबर. मी तर इमॅजिन करतो आहे पावसाळ्यामध्ये काय वाटत असेल हा रोड. आणि हा व्हॅली व्ह्यू पॉईंटचा मस्त रोड एन्जॉय करत आपण चाललो आहे पुणे-सातारा हायवेला. आपण जाणार आहे काळदरी मार्गे. पुणे-सातारा हायवेला गेल्यावरती आपण थोडं पुढं थांबूयात आणि जेवण करूयात. आत्ता आपण आलो आहे हॉटेल राजगडला. रोड एकदम अप्रतिम आहे. सासवडपासून पुरंदरची बॅक साईड जी आहे तिकडून कनेक्ट होता हायवे. अप्रतिम. आत्ता आम्ही जेवायला बसलो आहे. जेवण झालं आहे की आम्ही आता घरी निघणार आहे. तर आपण आजची राईड इथंच एंड करू. भेटूया पुढच्या व्हिडिओत. दिस इज सुशांत सायनिंग ऑफ.